बंधुजनो, मी गायक काही नाही आहो, मीच मानवताना लिहितो आणि बाबाचा गातो. प्रचार प्रसार व्हावा भगवंताचा, राष्ट्रसंतांची सेवा व्हावी. जन्मभर जिजला झटला तुमच्या आमच्यासाठी. बाबा 7 महिन्याचे पोटात होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांची फारकत झाली. बंधुजनो, बाबा 5 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची आई वारली. बंधुजनो, आणि शिवराम मामाकडे लाखनवेला बाबा राहिले. लहानाचे मोठे झाले. अल्पशा वयात 10, 12, 15 वर्षाच्या वयात त्यांचं लग्न झालं. त्यांची बायको फक्त 7 ते 9 वर्षाची होती. पहिले जुने लोक लग्न लहान वयात करायचे, कडीवर घ्यायचे नवरदेव नवरीला. हा त्यांचा इतिहास आहे. संविधानचं लग्न झालं त्याकडे मोठा होता. तुला जाणून घेऊन घेतलं कडीस. त्यावेळेस कडीस नवरदेव नवरी घेत होते, ते लहान होते, 7 वर्षाची होती सुद्धा. म्हणून गुना बाबाची एका कहाणी कथाय कोणी वाहिनी पाणी. एवढा आवाज बघा वाढवून मीच बेहोश पडून जाईल. मला शुगर आहे 400. पंचमंडळी बसली त्यावेळेस कोर्ट कायदा नव्हता, इंग्रजांचा काळ होता. बस 5 लोक बसायचे, त्याला पंच म्हणायचे. गावातल्या एखाद्या वड्यावर ते मीटिंग भरायची आणि या पोरीची फारकत द्यायची. जरा त्यांनी 5 जणांना हो म्हटलं झाली फारकत. काही कोर्ट नाही, कायदा नाही, काही नाही. सुलाबाईच्या पोटात 7 महिन्याचं लेकरू आहे आणि पंच बसले सिंधी संस्थानाला. चला तलाक 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 झाली फारकत. Beauty
चिठ्ठी झाली, सुनाबाईला काही विचारण्यात आलं नाही. ते 5 जण बोलले आणि कशा पायी सोड चिठ्ठी झाली. इंग्रजाच्या काळामध्ये नवीन नवीन चाय आला होता. चाय काय करते चाय, आपल्याला इंग्रजांनी शिकवलं चाय प्यायला. आणि त्या सुनाबाईने काय केलं, चाय मांडला, त्याच्यात साखर टाकली, पत्ती टाकली आणि ते असं जिभेवर लावून बघितलं आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडीचा झाला की नाही, गोड झाला की नाही. आणि फक्त ते दृश्य संपतराव घडेकर, गोटीराम घडेकर, सदू मुकिंदा देवमन यांच्या नजरेत पडलं. हे बाबांचे वडील आणि चुलते मोठे बाबा 4 भाऊ होते. सदू मुकिंदा देवमन आणि संपत बाबाचे वडील 4 भाऊ होते. त्याच्यापैकी संपदा लहान होता आणि तिसरे बोलू लागले त्याला, अरे तुझी बायको पुस्तक असते का आपल्याला. त्याच्यामध्ये बोट घातलं आणि ते तोंडाला लावून आपल्याला चाय देत आहे. एवढ्या पायी काढतात. आता आम्ही माझी बायको मी तसंच जेवतोय बटाटा. आता नाही राहिलं तसं. बाबा रोहित बाबा एकामेकाच्या पुस्तक खातो. बायको पहिले जेवते मग मी जेवतो. कधी भले टाइम नाही. आणि त्या काळामध्ये पहा सुला आईची एवढ्यामुळे फक्त ताकद झाली, काहीच कारण नव्हतं. सोनाची कीची झाली यापुढे तूच माझा भगवंत, बोले सुलाई अश्रुढाळी, नको रे पाहू बहिणीचा अंत, पुत्र होईल माझा गुणवंत. आणि सुनाबाईला ऐकूया माझ्या बंधू भगिनींनो, मी एकच गाणं म्हणून निघून जाणार आहे. माझी फी लई महाग आहे. संविधान बारबार येते, माझी फी 1 लाखाच्या वरती आहे. मी कार्यक्रम करत नाही, कारण महत्वाचे गाणे जे आहेत ते तुम्ही ऐकून जा. 2 मिनिटं शांत राहा. हे गाणं झालं म्हणजे माझा कार्यक्रम बंद आहे. संविधान गाणार आहे. मला माहिती आहे माझं गाणं आवडत नाही कोणाला, मला आवाजच बरोबर नाही. आणि सोड चिठ्ठी झाली आज सुलाबाईला. मग जेवू नका सध्या. सध्या काय जेवता आम्ही तर जेवलो नाही, मग जेवता. जेवण रोज जेवते माणूस, परंतु बाबाची महिमा रोज रोज ऐकायला भेटत नाही. येतं आता रोहित महाराजांना काय कळलं पता नाही. एवढा मोठा कार्यक्रम केले, लाखावेळ सुद्धा एवढा मंडप तेच नसते. बंधूजन लक्षात ठेवा, जिथे मूळ आहे बाबाचं, समाधी आहे, जन्म झाला, तिथंही एवढा मंडप नाही पाहिला आहे. लोक कमी आहेत. लाखणला 15-20,000 लोक असतात शेवटच्या कार्यक्रमाला, शेवटच्या दिवशी. कधी कधी 2 ऑक्टोबरला 2 लाखाच्या वरचे लोक असतात. 400-500 पोत्याचा भंडारा 2-3 तासात डिस्ट्रीब्यूट होते तिथं. 200 पोत्याच्या वरचे भंडारा असेल दरवर्षी. म्हणून घेऊनी बाळ पुन्हा हृदया, सुलाई निघाली माहेरात, बंधूच्या प्रेमाने व्याकुळलेली, सेवकी बंधूच्या चरणी आली. माझा भगवंत, बोले सुलाई अश्रुढाळी, नको रे पाहू बहिणीचा अंत,
19 सप्टेंबर 1933 साली बाबाचा जन्म झाला. 19 तारीख. जसं सुलाबाई सांगितलं भावाला, अरे माझ्या पुढे जे बाळ येणार ना एवढं भाग्यवंत राहील, तुझा माझा सारा कुळाचा उद्धार करेल, गोरगरिबाचा उद्धार कर. त्याचप्रमाणे सप्टेंबर 19 तारखेला बाळ गुणवंत जन्माला आला. आनंद झाला सुलामातेला, बाळ पाहुणी तिला धीर आला. बाबाचा जन्म झाला आणि सुलाबाई बीमार पडल्या. दिवस महिने मिळून वर्षाला झाले, आईनं साथ सोडलेला आहे आणि त्यांना भाऊ बहीण वगैरे कोणी नव्हतं. पहिलाच गर्भ राहिला सुलाबाईला, नसं झालं. त्यांना मोठे बहीण भाऊ कोणी नव्हते, त्यामुळे शिवराम मामा, चैत्राम मामा आणि विक्रम मामा. विक्रम मामा जवानपणीच वारल्यामुळे दोनच मामा राहिले, शिवराम आणि चैत्राम. परंतु त्यापैकी चैत्राम जो होतो मिलाद नोकरीला होता अचलपूरच्या, म्हणून शिवराम मामाने त्यांचं पालन पोषण केलं. बंधूजनो, जे मी सांगतो हे तुम्हाला उद्या कोणी सांगणार नाही. माझे मोठे बंधू स्वर्गवासी नागोरावजी रवराडे यांनी लिहिलेली कहाणी आहे. माझे मोठे बंधू, त्यांचं देहांत झालं. आता ही जबाबदारी माझ्याकडे आहे, म्हणून मी प्रचार प्रसारामध्ये भगवंताची लीला आणि सत्य कहाणी, सत्य कथा सांगण्याचा प्रयास करत असतो बंधूजनो. आणि त्यानंतर काय झालं, पोरक बाळ झालं गुणवंत, आई खेळाया सावल्या पोरात, भांडा भांडीला जर कुणी येती, दोष गुणवंताचा ते दावी. रागाने मामा धरती,
पानमठ्या वेळ देत नाही, विहिरीवर बसलो तर म्हणते आमची विहीर वाटते. त्या काळात होतं, आज नाही. आज आपण एकामेकाशी सर्व प्रेम करतो, सर्व जाती धर्माचे नसतो. त्या काळामध्ये एवढा पाठ होता. मी सुद्धा लहानपणी अनुभवलेला आहे. त्या विहिरीवर बसलो तर पाणी वाढत होते. आमच्या काही महिला शूद्र म्हणून हा विहिरीवर बसला. बाबा शूद्र समाजाच्या एससी महार आहेत, त्यामुळे त्यांना खूप यातना भोगायला लागल्या. आता तर बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एका ताटात बसवलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत पहिले. दुसरे उपकार महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराजांचे उपकारात बंधू. देवांनी उपकार नाही केले, त्यांना तुम्ही देव म्हणता ना. मोठे मोठे मंदिर बांधून आले ते तुमच्या आधीने धावले. गाडगे बाबाचे उपकार आहेत. अरे तुमच्या बायकोला कमी पैशाचं लुगडं घ्या, पण तुमचे लेकर शिकवा. या जगातला पहिला माणूस, पहिला संत सांगणारा गाडगे बाबा. बंधूजन, संत तर खूप झाले, किड्या माकड्यासारखे काही नाही. पण राष्ट्रसंतासारखा तुकडोजी बाबाला सांगितलं, बाबांनो तुझ्या गावात नाही काय तीर्थ, कशाला रिकामा तीर्थ. एकमेव म्हणणारा, देश परदेशापर्यंत आवाज उठवणारा भारताचा, त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. बंधूजन, यांचे विचार आम्ही स्वीकारले पाहिजे. आम्ही राज्य अयोध्येला चाललो, त्या गंगे दानद्वार चाललो. तुम्ही पापच केलं नाही तर तुम्हाला काय धुवा लागते? केलंच नाही ना आपण पाप. आपलं आपण कोणतं पाप केलं? हो, आम्ही नेहमी कशी का उचलून तुम्ही सांगा, ज्यांना नेहमी फॉर्म देईन ना. आम्ही तर आमच्या आई बहिणीची एवढी इज्जत करतो प्रामाणिकपणे, आणि आमच्या आई बहिणी सुद्धा आमच्या एवढे इज्जत, आमच्या पाया पडतात. आमच्या आई बहिणी महाराज महाराज म्हणतात. आम्ही बाई, मावशी, अक्का, आमच्या मुली लहान लहान एवढ्या चाहतात आम्हाला. संपूर्ण देशात आम्ही फिरलो आहोत बाबाच्या प्रचारात. एवढं प्रेम करतात. आपल्याला काय गरज आहे? हो, मन चंगा तो कटुती में गंगा. रोहिदास महाराज, संत रोहिदास महाराज साबार समाजाचे संत नाही का? सावतामाडी, गोरा कुंभा, इतक्या संतांनी आम्हाला सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, बंधूचे नाव देव पाया गेलो माझा भीत. मला देवच नाही केला, शेवटी मला देव पाहिला या जगासाठी. म्हणून तुमच्यातच देव बसला आहे. त्याला जागृत करा, थोडस ध्यान लावा, साधना करा, आणि होईल शेजाऱ्याचं बरं करा. एखादी पोरगी IPS होत असेल, तिला मदत करा शिकण्यासाठी. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर तुमच्या जवळ जेवढं आहे तेवढं देऊन टाका. 5,000 2,000. मी दरवर्षी 1-2 मुलीचं लग्न करत असतो बंधू. मी गरीब आहे, माझ्याकडे व्यवस्था नाही एवढी, परंतु लागड कोणी आलं, काही व्यवस्था नाही, मी काही करतो. माझ्या कार्यक्रमाचे पैसे सगळे याच्यातच जातात. बायको नाराज आहे, लेकरं नाराज आहे, तुम्ही ते गाणंच करता, तुमची सोय नाही. मी म्हटलं रे माझी सोय लागली आहे बाबा आहे, आता यांची सोय लावायची आपल्याला. तरुण मुला मुलीचे लग्न करा, गाडगे बाबा सांगायचे. त्या काळात किती वर्ष झाले पुढे आम्ही लक्ष देतो. 30-30, 40-40 वर्षाच्या पोरी होऊन राहिल्या, पोरं होऊन राहिले. शेतकऱ्याच्या सगळं लग्न करायला पोरगी तयार नाही. शिकलेला पोरगा शेतकऱ्याची पोरगी करायला तयार नाही. काय सांगू, माझ्या घरात आता सध्या 2 मुली आहेत, 2 मुलं आहेत. मला पोरगाच भेटत नाही. काय आहे तेव्हा मला माझ्या बरोबरची पोरगी पाहिजे. आता माझ्या मोठ्या भावाची मुलगी झाली 47 वर्षाची. बाई ऐका मावल्या हो, 47 वर्षाची मुलगी झाली, ते म्हणते माझ्या बरोबरचा ऑफिसर पाहिजे. कुठून आणू? अरे तू ऑफिसर आहेस, एक कस्टम ऑफिसर होते.